सगळ्या लग्नाळू मुलामुलींना माझा मनपूर्वक नमस्कार. आणि तुमच्या सगळ्यांच्या आजच्या प्रयत्नाला खूप यश येऊ दे याची माझी मनापासून इच्छा आहे. कारण ब्रह्मसखी आज हा खरंच आपल्या समाजासाठी जे काम करत आहे हे मला फार कौतुकास्पद वाटतं. मगाशी मला वाटतं ताईने उल्लेख केला की समाजाचं देणं असं सुद्धा देता येतं. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता सदाबहार ज्योत्स्नाताईंनी आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्यामुळे ते मी काहीच रिपीट करत नाही आहे. बरोबर कान टोचलेले आहेत, सांगायचं जे आहे ते सांगायचं बरोबर सांगितलं आहे तिने. तर ते रिपीट करत नाही आहे मी. पण ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचं आपण देणं लागतो आणि ते देणं देण्याचा काही अंशी तरी आपण प्रयत्न करायचा असतो. जो प्रयत्न ब्रह्मसखीच्या या 4 जणी करतात ह्याचं मला मनःपूर्वक कौतुक वाटतं. देणे समाजाचे या उपक्रमासाठी आपण मला इथे आमंत्रित केलेलं आहे. पण देणे समाजाचे म्हणजे काय एका 2-3 वाक्यामध्ये सांगते आणि मग एक पुढचं पिल्लू तुमच्या डोक्यात सोडणार आहे. देणे समाजाचे मध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्था ज्या खेड्यापाड्यांमध्ये, ग्रामीण भागामध्ये किंवा वाड्या वस्त्यांवरती दुर्गम भागामध्ये कामं करतात, या सगळ्या संस्थांचं काम इथे मांडलं जातं. व्हिजिटर्सनी यायचं आहे, आपल्यासारख्या लोकांनी यायचं आहे, ते काम समजून घ्यायचं आहे, त्यांच्या गरजा समजून घ्यायच्या आहेत आणि त्या गरजा भागवायचा प्रयत्न आपल्याला करता येतोय का याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी देणे समाजाचे उपक्रम गेली 20 वर्ष पुणे, मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये होतोय आणि आत्तापर्यंत 275 समाजसेवी संस्था या उपक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचल्या आणि 15 कोटीपेक्षा जास्त निधी या संस्थांना आपण मिळवून देऊ शकलेलो आहोत. याच्यामध्ये माझी फक्त विश्वासार्हता आहे, बाकी दातृत्व सगळं पुणेकर आणि मुंबईकरांचं आहे. देणे समाजाचा उल्लेख मी एवढ्यासाठी केला आत्ता की जसजसे समाजामध्ये प्रश्न येत आहेत तसतसं त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजसेवी संस्था पुढे येत आहेत. अनेक उदाहरणं सांगता येतील, पण त्याच्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे जी आत्ता आपली कुठेतरी विवाह संस्थेचा प्रश्न सध्या खूप मोठा आपल्याला निर्माण झालेला दिसतो आणि त्या प्रश्नावरती उकल काढण्याचं काम ब्रह्मसखी करते आहे. मला म्हणजे आजचा तर उपक्रम यशस्वी होईल किंवा आज तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश येईल याच्याबद्दल मला खात्री आहेच. पण मला पुढे जाऊन जो मी समाजातला प्रश्न म्हणते ना, तो एक प्रश्न छोटासा मांडते आणि थांबते, कारण तुम्ही सगळेच एकमेकांना भेटण्यासाठी उत्सुक आहात मला माहिती आहे. तरुण वयातल्या मुलांचे विवाह होणं जसं आता थोडंसं अवघड होत चाललेलं आहे, कारणं अनेक आहेत ते मी आत्ता बोलत नाही, पण त्याबरोबरीनं थोडंसं जास्तीच अवघड झालेलं आहे 40शी नंतर, 50शी नंतर, 60 नंतर जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला सोडून जातो त्यावेळेला एक आयुष्य जगणं हे थोडंसं अवघड होऊन बसतं. अनेक कारणं आहेत त्याला. पण मग असं एकटंच जगायचं आहे का आयुष्याच्या शेवटापर्यंत? आयुष्य किती माहिती नाही. तर त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्यावात असं मला सुचवायचं आहे की उतार वयामध्ये सुद्धा आपल्याला जोडीदार आधाराची गरज आहे असं मी कधीच म्हणणार नाही, कारण जगण्यासाठी आधाराची खरंच गरज नसते असं माझं स्पष्ट मत आहे. सुधीर मोघेंची कविता फक्त सांगते, जगण्यासाठी आधाराची खरंच गरज असते का? आपण ज्याला आधार मानतो तो खरंच आधार असतो का? कविता पुढे, पण मी आता सांगत नाही. पण आधारासाठी आपल्याला नकोच आहे पार्टनर कोणी, आपल्याला पार्टनर हवा आहे शेअरिंगसाठी. म्हणजे आत्ताही हे लागूच पडतंय, तुमच्याही वयाला हे लागू आहे. आपल्याला शेअरिंग पाहिजे आहे. खूप गोष्टी असतात, सगळ्या गोष्टी आईशी नाही बोलतायत, सगळ्या गोष्टी मित्राशी नाही बोलतायत, सगळ्या गोष्टी भाऊ बहिणींशी नाही बोलतायत. त्याच्यासाठी आपल्याला हा एक सक्षम असा एक पार्टनर हवा आहे. आणि तो सक्षम आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर हे मला वाटतं त्याचं गायडन्स तुम्हाला कदाचित आज मिळू शकेल. पण उतार वयामध्ये सुद्धा मला सिनेमाला जायचं आहे, कोणतरी पाहिजे बरोबर. मैत्रीण उपयोगी नसते किंवा मित्राला प्रत्येक वेळेला मित्रच उपयोगी नसतो. तर असं काहीतरी आपण पुढे जाऊन करू शकू का की असे उतार वयामधले किंवा 50शी पुढचे आपण जोडीदार एकमेकांना मिळवून देऊ शकू का? तर हे एक पिल्लू फक्त तुमच्या डोक्यामध्ये सोडून ठेवते. कारण संस्था जेव्हा आता ब्रह्मसखी नावाची संस्था आहे, हिचं काम वाढतच जाणार, काम कमी होणार नाही आहे. कारण प्रश्न वाढत आहेत त्यामुळे काम वाढते, गरजा वाढतात.
तर तसा अजून एक प्रश्न हा जो समाजामध्ये निर्माण होतोय, या प्रश्नासाठी आपण जरूर विचार करावा आणि त्यावरती कृती पण करावीत. नुसता विचार नाही, कृती करावीत, कारण ती आत्ता समाजाची गरज आहे. मला असं वाटतं की बोलण्यासारखं खूप असतं. मी फक्त एखाद 2 गोष्टी सांगते की नवरा किंवा आता मी बाई आहे म्हणून नवरा सांगते, तुम्ही उलटं पण बघू शकता. आपण आपल्या बायकोला सपोर्ट करतो म्हणजे काय करतो? मी मुद्दाम हे 1-2 उदाहरणं अशी सांगते, कारण खरोखर असं जर का सपोर्ट तुम्हाला घरामधनं मिळाला, तर मग स्काय इज द लिमिट असं. ज्यावेळेला माझा पर्यटनाचा व्यवसाय करायचं ठरवलं, त्यावेळेला आम्ही छोट्या-छोट्या ग्रुप्स म्हणजे 7-8 लोकांचं सुमो व्हेइकल होतं. तर ते कोकणामध्ये न्यायला पहिल्यांदा आम्ही सुरुवात केली. आम्हाला सुमो घ्यायची होती गाडी. तोपर्यंत आम्ही भाड्याची गाडी घेत होतो. सुमो घ्यायची होती आणि सुमो घेतल्यानंतर मला ती चालवता आली पाहिजे. माझं एक असतं की स्वतःच्या घरात असलेलं वाहन कुठलंही असू देत, ते स्वतःला चालवता आलंच पाहिजे. मग मी सुमो घ्यायची असेल तर मग मला सुमो शिकणं भाग होतं. पण तोपर्यंत कुठल्याही ह्या जे ड्रायव्हिंग स्कूल्स आहेत त्याच्यामध्ये सुमो आलेली नव्हती तोपर्यंत. मग मी ज्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जायचं ठरवलं तर तिथे महिंद्राची गाडी होती, जीप. तर मला असं म्हणजे नॉर्मल आहे वाटणं, की आता माझा नवरा, त्याचं नाव तर नाही आहे आता, 2008 मध्ये गेला. पण सुरुवातीला ज्यावेळेला आपल्याला सुमो घ्यायची आहे आणि आपल्याला ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन शिकायचं आहे, तर खुंटी अशीच होती की दिलीप जाईल, शिकेल आणि मग मला शिकवेल. त्यांनी एक्झॅक्टली उलटं केलं. तो म्हणाला, "मी शिकीन ना नंतर तुझ्याकडनं, आधी तू शिक." मला असं आठवतंय 1996 साली ज्या वेळेला बायका टू व्हीलर सुद्धा खूप चालवत नसत, त्यावेळेला महिंद्राची जीप गाडी शिकायला त्यांनी मला पहिल्यांदा पाठवलं होतं. आज मी मुद्दाम हे सांगते आहे की बायकोमध्ये किंवा नवऱ्यामध्ये काय शोधायचं आहे तुम्हाला, ही सपोर्ट सिस्टीम तुम्हाला घरामध्ये तयार करता येते का? मग ती नवऱ्याची असू देत, सासूची असू देत, आता ताईनी सांगितलं असं, किंवा आपल्या घरातल्या काम करणाऱ्या मदतनीसांची असू देत. ही सपोर्ट सिस्टीम तयार करणं हे मला खूप महत्त्वाचं वाटतं, कारण जेव्हा पुढे मुलं होतात तेव्हा तर ते फारच आवश्यक असतं. आणि एखादी स्त्री ज्या वेळेला पुढे भराऱ्या घ्यायला लागत असते त्यावेळेला ही सपोर्ट सिस्टीम कामी येते घरामध्ये. आज मला स्वयंपाकघराकडे किंवा असं फार नाही बघायला लागत. म्हणजे मला आवडतं, वेळ असेल तेव्हा मी जरूर करते, पण त्याच्यातच अडकून पडायला मला लागत नाही, कारण ती सिस्टीम मी घरामध्ये मांडून ठेवली आहे, करून ठेवलेली आहे. तर अशी सपोर्ट सिस्टीम आपण अनेक वेळेला करूयात. दिलीपचं मला उभं करण्यामध्ये सगळ्यात जास्त जे क्रेडिट आहे ते दिलीपचं आहे, कारण प्रत्येक वेळेला जसं गाडी शिकण्यापासून ट्रिप ना तू घेऊन जा, मी नाही घेऊन जाणार. प्रत्येक वेळेला त्यांनी मला पुढे केलं आणि दुर्दैवाने असं घडलं की 2008ला तो गेला. पण माणूस गमावला याचं दुःख होतं, पण माझं कुठल्याही बाबतीत अडलं नाही. मी कितीतरी बायका अशा बघितल्या ज्यांना चेकवर सही सुद्धा करता येत नाही नवरा गेल्यानंतर. माझ्या बाबतीत हे घडलंच नाही, कारण प्रत्येक बाबतीत मी सक्षम होते आणि ही सक्षमता माझ्या नवऱ्यानं मला दिलेली होती. म्हणजे ट्रिप नेताना फार हेल्पर लोकांपासनं ते हॉटेलच्या वरच्या मॅनेजिंग डायरेक्टरपर्यंत सगळ्यांबरोबर मी एकटी हँडल करत होते, मी एकटी टॅकल करत होते, अजूनही करते. पण तो गेल्यानंतर माझं कुठेही अडलं नाही, कारण इतकं त्याने मला ट्रेनिंग दिलं होतं आणि प्रत्येक वेळेला तू पुढे हो. आज मला वाटतं तुम्ही जेव्हा एकमेकांशी बोलाल तेव्हा काही सिच्युएशन्स एकमेकांच्या समोर तुम्ही ठेवा, की अशी अशी सिच्युएशन आली तर तू कसा वागशील, अशी अशी सिच्युएशन आली तर तुझी रिॲक्शन काय असेल. हे मला वाटतं खूप, तुला कुठला नट आवडतोय आणि तुझं लायकिंग काय, आणि हे खूप वरवरच आहे. ज्या वेळेला सिच्युएशन समोर ठेवली जाते ना, आणि त्या सिच्युएशनमध्ये त्याच्याकडनं काय रिॲक्शन येते, तिच्याकडनं काय रिॲक्शन येते, हे जास्ती महत्त्वाचं आहे. तर आज अशा पद्धतीने जरा एकमेकांशी बोलून बघा आणि आउटकम काय येते ते मला सांगा. मला बोलावलंय. खूप खूप धन्यवाद. छान वाटलं.